श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो लवकरच संपणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारचं व्रत जे आहे तर ते पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपण करत असतो. आणि उद्यापन म्हणजे व्रताची योग्य पद्धतीने सांगता करणं. उद्यापनाच्या दिवशी सकाळी पूजेनंतर किंवा संध्याकाळी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या वेळी केलं जातं. उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करून शुद्ध व्हावं आणि नेहमीप्रमाणे आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यावी. त्यानंतर रोजच्या पूजेची तयारी करावी. ज्याप्रमाणे दर गुरुवारी माता लक्ष्मीची आपण पूजा मांडणी करतो, कलश स्थापना करतो, मुखवटा मूर्ती घेतली तुम्ही स्थापन करत असाल, ज्याप्रमाणे तुमची मांडणी असते त्याप्रमाणे मांडणी केली जाते. करण्याचा संकल्प जो आहे आपण केलेला असतो तर तो संकल्प आपल्याला सोडायचा असतो. महालक्ष्मीची विधिवत पूजन करायचं असतं. महालक्ष्मीची व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती नैवेद्य अर्पण करावा. महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे आपल्याला करायचं असतं. मार्गशीर्ष महिन्यातील 2025 मधील शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबर गुरुवार या दिवशी आलेला आहे. या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. जर एखादा तुमचा गुरुवार गेलेला असेल तर मग उद्यापन कसं करावं? एकही गुरुवार तुम्ही केलेला नाही तरीही तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापन करण्याची एक योग्य पद्धत काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा षडाक्षर मंत्र देखील तुम्ही टाईप करू शकता. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी एकही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत किंवा उपवास केला नाही तरी त्यांनीही उद्यापन कसं करावं बघा. काय होतं, सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. आपण गुरुवारचा उपवास करावा, पूजा करावी, पण प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडनंही देखील आपल्या आई माता भगवती, आई लक्ष्मी भगवतीची सेवा व्हावी, आपल्याकडनंही काहीतरी पुण्य घडावं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुवासीन स्त्रियांना तुम्हाला काहीतरी दान जे आहे तर ते करायचं आहे. आता बघा मग तुम्हाला हे कसं करायचं आहे बघा. सर्वात प्रथम तुम्हाला आपली रोजची काही घरातली जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची. माता लक्ष्मीला तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ घरामध्ये बनवा. त्यामध्ये जसं की मखाण्याची खीर असेल, तांदूळाची खीर असेल तर खीर केली तर अतिशय उत्तम राहील. किंवा तुम्ही प्रसादाकरता शिरा किंवा पुरणपोळी तुम्हाला जे शक्य होईल ते बनवलं तरी देखील चालणार आहे. एखादी सुवासीन आपल्या घरामध्ये बोलवा. एक 5, 3, 7, 11 तुमच्या यथाशक्ती तुम्हाला ज्या पद्धतीने बोलवता येतील त्या पद्धतीने तुम्हाला त्या स्त्रियांना बोलवायचं आहे. त्यानंतर त्या सुवासिनींना तुम्हाला त्यांचे पाय जे आहेत ना तर ते धुवायचे आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. काहीतरी घरामध्ये जो काही गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तर तो खाण्यासाठी द्यायचा आहे आणि नाही खाण्यासाठी द्यायचं तर साखर किंवा खडी साखर तरी हातावरती तुम्हाला द्यायची आहे. काहीतरी भेट वस्तू म्हणून एखादं फळ जसं की महालक्ष्मी व्रताचं पुस्तक सुद्धा तुम्ही देऊ शकता. मग केळी असेल, कोणतं इतर फळ असेल तर तुम्ही ते देऊ शकता. त्यांना त्यांच्या ओटीमध्ये द्या. अशा पद्धतीने ज्यांनी एकही गुरुवार केलेला नाहीये तर त्यांनी उद्यापन करा. आता त्यानंतर आपण बघूया की ज्यांनी गुरुवार केलेले आहेत तर त्यांना उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे. ज्यांचे 4ही गुरुवार पूर्ण झालेले आहेत तर त्यांनी उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे. आपल्या घरी किमान 5, 7, 9 किंवा यथाशक्ती 11
किंवा इतर यथाशक्तीनुसार सुवासिनींना हळदी कुंकू सायंकाळी हळदी कुंकवासाठी आणि जेवणासाठी अवश्य आपल्याला बोलवायचं आहे, आमंत्रित करायचं आहे. घरी आलेल्या सुवासिनींचं महालक्ष्मीच्या स्वरूपात जयघोषात स्वागत करावं, त्यांना बसण्यासाठी आसन द्यावं, त्यांचे पाय धुवावे, त्यांना हळदी कुंकू लावून अक्षदा वाहाव्यात. व्रताच्या पूजेमध्ये जे फळ ठेवलं होतं त्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून वाटावा. प्रत्येक सुवासिन स्त्रीला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं पुस्तक, एक प्रत आणि एखादं फळ, थोडेसे अखंड अक्षदा किंवा गहू म्हणून भेट म्हणून द्यावे. त्यांना जेवण दिलं शक्य असेल तर द्या, नसेल शक्य नाही दिलं तरीही चालेल. माता लक्ष्मीला हात जोडून कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना प्रार्थना मागावी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर कायम राहू दे अशी आई भगवतीला प्रार्थना करावी. माता लक्ष्मीला निरोप देताना पुनरागमनम असे 3 वेळा बोलून कलश यंत्र थोडेसा हलवावा. कलशातील पाणी घरातील तुळशी वृंदावनामध्ये किंवा अन्य शुद्ध ठिकाणी टाकावं, जसं की तुम्ही झाडाला सुद्धा घालू शकता. आणि आंब्याच्या पानांना घराच्या 4 दिशेंना ठेवावं. समृद्धीसाठी दुसऱ्या दिवशी ते पाणी स्वच्छ ठिकाणी विसर्जित करावं. कलशातील नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा शक्य नसल्यास स्वच्छ ठिकाणी खड्डा करून जमिनीत तुम्ही दाबून टाकू शकता. हा नारळ प्रसाद म्हणून खाल्ला जातो. कलशातील तांदूळ अक्षदा काढून आपल्या तिजोरीत धन ठेवण्याच्या ठिकाणी किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये सुद्धा डब्यात ठेवा. पूजेतील दक्षिणा पैसे एखाद्या गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना किंवा एखाद्या मंदिरामध्ये. जर तुम्ही हे सर्व गुरुवार करण्याचे ठरवले होते पण काही कारणास्तव फक्त एकच गुरुवार हे व्रत करू शकला, बाकीचे गुरुवार राहिले असतील तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी पूर्ण विधिवत पूजा मांडायची आहे. माता लक्ष्मी समोर हात जोडून व्रत पूर्ण न करू शकल्यास मनापासून क्षमा याचना प्रार्थना करायची आहे. व्रत खंडित झालं असेल तरी तुम्ही संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्यापनाचा विधी पूर्ण करावा. यामुळे तुम्हाला अपूर्ण व्रताचे दोष लागत नाही. पुढील वर्षी व्रत पूर्ण करण्याची इच्छा शक्ती मिळते. काही जण फक्त एकच व्रत करत असतात, त्या वर्षी औपचारिक उद्यापन न करता साधी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करतात. पुढील वर्षी पूर्ण व्रत करून मंगतच उद्यापन करा. अशा पद्धतीने आपल्याला व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं असतं. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील एकही गुरुवार व्रत केलेले नसेल तर औपचारिकता म्हणून उद्यापन केलं जात नाही, कारण व्रत पूर्ण झालेले नसते. तुम्ही शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटच्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं. घरी माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करावी. व्रत कथा वाचावी. सायंकाळी किमान 5-7 सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू लावावं, प्रसाद द्यावा. त्याचबरोबर शेवटी कलश उतरून त्यानंतर पूजेच्या सामान्याची विल्हेवाट लावावी. या दिवशी तुमचा उपवास नसला तरी तुम्ही पूजेची मांडणी आणि हळदी कुंकू समारंभ करू शकता. हे व्रताचे उद्यापन असून महालक्ष्मीच्या कृपेसाठी केलेली पूजा आणि सांगता आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे काही व्रताचे उद्यापन आहे तर ते करायचं. आता एखादा गुरुवार तुमचा गेला असेल तरी उद्यापन करा. एकही गुरुवार गेलेला नसेल तरीही उद्यापन तुम्ही करू शकता. ज्यांचा एखादा गुरुवार गेला आहे तर त्यांनी अशाने एक एक्स्ट्रा गुरुवार पकडला तर अतिशय उत्तम. पण ज्यांना नाही पकडायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने उद्यापन जे आहे तर ते केलं तरीही तुम्हाला त्याचे जे काही लाभ आहेत तर ते बघायला नक्कीच मिळणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे उद्यापन जे आहे तर ते गुरुवारी आपल्याला करायचं आहे. तर आशा करते की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल. ज्यांना काही अडचण असेल, ज्यांना काही गोष्टी समजल्या नसतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.